नाशिकमध्ये वाढत्या तापमानाचा फळबागांना फटका बसलाय। भूजल पातळीत खालावल्याने विहिरींनी तळ गाठलाय। यामुळे पाण्याअभावी झाड सुकायला लागली आहे। यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले। भाव कमी असल्याने भारतात अमेरिकेच्या कापसाची आयात तब्बल 6 पटीने वाढली आहे। मागील 3 महिन्यात अमेरिकेतून 1,55,000 गाठींची आयात झाली आहे। अमेरिकेत आजही भाव कमीच आहे, त्यामुळे अमेरिकेच्या कापसाची आयात सुरूच राहील असा आयातदारांनी म्हटलं। देशातील बाजारपेठेत कापसाची आवक घटली, यामुळे शेतकऱ्यांना कापसाच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा होती। मात्र सीसीआयने कापसाची विक्री सुरू केल्याने दरात परिणाम झालेत। सध्या कापसाला 7,000 ते 8,000 दरम्यानचा भाव आहे। रत्नागिरीत पर्यावरणातील बदलांमुळे हापूसप्रमाणे काजू उत्पादन घटलंय। यावर्षी काजूचं 40%च पीक असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र पीक कमी असले तरी काजूच्या आयातीचं प्रमाण घटल्याने काजूचा दर समाधानकारक असल्याने बागायतदारांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे। देशातील कांदा उत्पादक राज्यांमधील बाजारांमध्ये कांद्याची चांगली आवक सुरू आहे। यामुळे सध्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये सरासरी 1,000 ते 1,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। कांद्याची आवक कमी झाल्यास दरात सुधारणा दिसू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला। बाजारातील केळीची आवक सध्या वाढली आहे, तर दुसरीकडे केळीची मागणी स्थिर आहे। त्यामुळे केळीच्या दरावर काहीसा दबाव असल्याचं दिसतंय। तर बाजारात केळी सध्या सरासरी 1,400 ते 1,700 रुपयांच्या दरम्यान विकली जाते। बाजारात सध्या काकडीला चांगली मागणी असून आवकही चांगल्या प्रमाणात होते। त्यामुळे राज्यभरात काकडीचा बाजारभाव टिकून आहे। राज्यात वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या 1,100 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो। जालन्यात तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचलाय। त्यामुळे रसवंती गृहांमध्ये उसाला मागणी वाढली आहे। सध्या उसाला तब्बल 7,500 रुपये प्रति टन इतका विक्रमी भाव मिळतोय। चांगला भाव मिळत असल्यानं ऊस उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करतात। परभणीत सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्याच्या शेती विभागासाठी 27 एप्रिलला चर्चासत्राचं आयोजन केलंय। पोखर्णी नरसिंहमध्ये मराठवाडा विभागीय चर्चासत्र पार पडणार आहे। यात ऊस विकासाची गरज, त्यासाठी करायची उपाययोजना, साखर उतारा वाढीसाठी उपाययोजना यासह इतर विषयांवर चर्चा होणार आहे। वाशिम बाजारात हळदीची आवक घटली आहे। बाजार समितीत 10 दिवसांनी लिलाव होऊनही हळदीची आवक मात्र कमी झाल्याने दिसून आलंय। तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार समितीत 6,500 क्विंटल हळदीची आवक झाली आहे। तेव्हापासून दरात घसरण सुरू आहे। रत्नागिरीतील बाजारात ओले काजूगरू 1,000 रुपये किलो दराने विकले जात आहेत। सुक्यापेक्षा ओल्या काजूगर विक्रीतून आर्थिक कमाई चांगली होत असल्याचं काजू उत्पादकांचं म्हणणं आहे। तर मागील महिन्यापेक्षा या महिन्यात काजूगर निम्म्याने कमी झाला असल्याचंही शेतकऱ्यांकडून सांगण्यात येतं। देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली। आतापर्यंत 3,178 कोटींची भरपाई मंजूर करण्यात आली। यापैकी 1,620 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत। उर्वरित पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली।